विजय रोड खिलानीसाठी ग्रीडिंग्स हाय एपिसोड किंवा पुन्हा हा एपिसोड इतिहासाबद्दल बोलणार आहे. इतिहासाबद्दल आणि तो तुम्हाला इतिहास कसा मदत करू शकतो. इतिहास तुम्हाला दुःखी करू शकतो आणि तुम्हाला उत्तेजित करू शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा विक्रमला अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा त्याला इतिहासातून प्रेरणा मिळाली, म्हणजेच आपल्याला ऊर्जा मिळाली. त्यामुळे त्याला बाबांची आठवण झाली. हातात काहीही नसताना पाकिस्तानातून आलेले ते मुंबईतील क्राफ्ट मार्केटमध्ये पोळ्या विकायचे. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी 2000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देत लहान मुलींसाठी अनेक धर्मादाय संस्था चालवल्या. आता तुम्हाला अपंग मुलांसाठी माहिती आहे. म्हणून तो म्हणायचा, माझ्याकडे अजून खूप काही आहे, पण माझ्याकडे खूप काही बघायला, शिकण्यासारखे आहे. जेव्हा या सर्व घटना त्याच्यासोबत घडत होत्या, म्हणजे नार्सिसिस्ट क्रूर लोक त्याचा छळ करत होते, तेव्हा तो खूपच त्रास सहन करत होता. जेवणासाठीही पैसे नाहीत. आई खांद्यावर घेऊन चालली आहे. बायको जायला तयार होत आहे. तू का तिच्याशी बोलत नाहीस. मुलाचे लग्न झाले आहे. तिला चेहरा लावावा की जोड घालावी हेच कळत नाही. उदासपेन. त्याला काहीच माहीत नाही आणि इतकं की तो रोज रात्री जागून त्याच्या मुलाचे फोटो शोधत असे की मला त्याच्या लग्नाचा एकही फोटो सापडला नाही. तेव्हा तुम्ही काम करू शकता असे म्हणून तो इतिहासावर अवलंबून असायचा, कारण इतिहास तुम्हाला अनेक गोष्टी शिकवतो की लोक कसे मागे उभे राहिले, त्यांचे नाव कसे कमावले, इतरांना मदत केली. शेवटची गोष्ट जी मी तुम्हाला सांगत आहे ती मदत आहे. त्यामुळे मदत हे खूप मोठे शस्त्र आहे, खूप मोठे शस्त्र आहे, कारण जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी काही करता तेव्हा तुमच्यासाठी मोठी ऊर्जा येते आणि कार्य करते आणि ते तुमच्याकडे येतात. म्हणून विक्रम अगदी छोट्या पद्धतीने स्वतःच्या पद्धतीने काहीतरी चांगले सांगत होता आणि त्याला अनेक प्रकारे उत्तर मिळाले केली होती. काही ठिकाणी तो दुःखी लोकांना हसवायचा आणि तो जिथे जायचा तिथे लोक म्हणायचे की तो खूप हसतो आणि आपल्याला हसवतो, म्हणून आपण आपली दुःखे सोडूया. आम्ही त्याची महिनोमहिने आठवण करायचो, म्हणून तो तिथे खूप निवडक होता. तुम्ही इतरांना मदत करू शकता असे अनेक मार्ग आहेत. इतिहासातून तुम्ही शिकू शकता असे बरेच मार्ग आहेत. त्यामुळे आपण आपल्या कोनातून सर्व काही पाहू शकतो. त्याने ते त्याच्या कोनातून पाहिले. तरीही बघा, तुमच्या आयुष्यात अनेक संधी येतील. इतिहासातून शिकून तुम्ही कोणाला कुठल्या मार्गाने मदत कराल. आता विक्रमकडे काय पैसे नव्हते, बायको नव्हती, मुले नव्हती, बहीण नव्हती, भाऊ नव्हते. त्याच्याकडे कमीत कमी नाही तर बॉम्बेमध्ये राहणारे लोक होते, पण त्याला कोणी भेटायला आले नाही. जेव्हा त्याची आई नाही किंवा त्याची पत्नी नाही तेव्हा त्याने काय करावे. तो काय करू शकतो. तो रिस्टार्ट होईल, पण काहीतरी उच्च करण्याचे ध्येय ठेवून आहे. विक्रमची ही कथा मी आतापर्यंत अनेकदा सांगितली आहे की विक्रम अनेक वेळा विचारायचा, आपण बियाणे चर्च आणि परत येऊ शकता. प्रत्येक जण नाही, आम्ही ते करू शकणार नाही, अनेक लोक म्हणायचे. मात्र तेथे 100 कोटी रुपये पडून असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही गेलात आणि आलात तर आम्ही कोणत्याही मार्गाने करू असे सांगू. त्याचप्रमाणे जर तुमची लक्ष्ये जास्त असतील तर ऊर्जा स्वतःच येते. म्हणून विक्रम लक्षणे स्वतःला खूप उच्च लक्ष्य सेट करतात. मला अब्जाधीश व्हायचे आहे, मला लोकांना मदत करायची आहे, मला हसायचे आहे आणि त्यामुळे 20 किलोमीटर नाही तर 2000 किलोमीटर धावण्याची ऊर्जा मिळाली. मित्रांनो, प्रयत्न करा आणि जर तुम्हाला त्यामधून थोडी ऊर्जा मिळाली तर आमच्याबरोबर शेअर करा आणि मी तुम्हाला सांगेन की विक्रम कसा झाला. स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गोष्टी. कधी ते देव होते, कधी मित्र होते तर कधी ते मित्र होते जसे की जो मला गोळ्या घालतो आहे किंवा उदाहरणार्थ जो माझ्याकडे पाहतो आहे ते देखील तुमचे काही चांगले करत आहेत, कारण ते बरेच लोक आहेत. खूप सारे पुस्तक म्हणून सोडून देणे ये दुनिया है दुखले. ते आवश्यकतेने भरलेले आहे. कोणीही पूर्णपणे आनंदी नाही. तर काहींना 1%,
काहींना 90% वेदना आहे, परंतु नंतर काही प्रमाणात ते आहे. परंतु विक्रमने त्यावर खूप मात केली आणि त्याला तुमच्याशी बोलायचे आहे. आम्हाला तुमच्यासोबत चमत्कारांचे एक छोटेसे भाग लाजवायचे आहे. पुढचा एपिसोड चमत्कार आणि विक्रमच्या आयुष्याविषयी असेल. उदाहरणार्थ कोविडच्या 2 दिवस आधी शनिवारची दुपार होती आणि तो पूर्णपणे मनोविकार म्हणजेच निर्जीव म्हणून खोटे बोलत होता. हे माहित नव्हते की मी पैसेशिवाय मुंबईत राहू शकणार नाही. बाकी आहे. त्यावेळी लॉकडाऊन जाहीर झाला नव्हता. दुपारचे 3 वाजले होते. 3:15 वाजता सुरू झाले. त्या जादूबद्दल मी पुढच्या वेळी सांगेन, पण त्या जादूला 2 तास उशीर झाला असता तर सोमवारी त्याला शहर सोडावे लागले असते. पण कशामुळे तो मागे राहिला? त्याचप्रमाणे जेव्हा त्याच्याकडे एक उत्कृष्टता होती जिथे त्याचा जीव जाऊ शकतो, तेव्हा तो कसा वाचला? किंवा जेव्हा त्याचा जन्मजात शत्रू त्याच्या नकळत त्याचे हक्काचे पैसे खात्यात पाठवतो, जे त्याने कधीच मागितले नव्हते, पण तो एक चमत्कार होता. त्यामुळे चमत्कार हे तुमच्या विचारांचे परिणाम आहे. मी त्याबद्दलही तुमच्याशी बोलेन आणि जाणून घ्यायला आवडेल. मला ऐकायला आणि तुमच्याशी शेअर करायला आवडते. या भागाच्या शेवटी आणि समुद्रकिनाऱ्यावर आमचे ईमेल, व्हॉट्सअप, ॲक्वाडनेटर आमच्याशी अनेक चॅनेल डिस्कनेक्ट झाले आहेत. आम्हाला तुमच्याकडून अधिकाधिक शेअर करायला आवडेल. लवकरच तुझ्याशी बोलू, लवकरच भेटू. तासाभराने.